हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल, मजेत असाल. तर कसं आहे ना, जेव्हा आजकाल कसं आहे ना, येणारे पाहुणे जे असतात ना, ते पण आता वार बघून येतात. कारण की वाराला आलं तरच नॉनव्हेज खायला भेटतं, नाही तर मग व्हेज भाजीपाला खावा लागतो. म्हणून ते पण आहे ना, नॉनव्हेजचा वार असेल ना, तोच वार बघून येतात. त्यांनी कसं होतं ना, की मुंबईतल्या लोकांना गावच्या खाण्याची टेस्टचं हे असतं, वेड असतं आणि गावच्या लोकांना असं वाटतं की मुंबईचं टेस्टी असतं. म्हणून मग त्यांना जेव्हा मुंबईला येतं तेव्हा असं वाटतं मुंबईतलं टेस्टी मटण खावं आणि मुंबईत राहणाऱ्यांना असं वाटतं कधीतरी गावी जावं आणि चुलीवरचं मस्त बनलेलं मटण खावं. तर असंच काहीतरी असतं. प्रत्येकाला जे भेटतं त्याच्या व्यतिरिक्तच हवं असतं. पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठलं आवडतं? मला तर गावचंच आवडतं. पण तुम्हाला कुठलं आवडतं मला नक्की सांगा. तर कसं असतं ना, जेव्हा सासूबाईंच्या माहेरचे जेव्हा येणारे असतात ना, तेव्हा मग काही विषयच नसतो. तेव्हा मटणाच्या पलीकडे दुसरा काही विषय नसतो. सुनेच्या माहेरचे नाही, सासूच्या माहेरचे येणार असले ना, की मग मटण असतं. तर मग आज आमच्याकडे येणार होते सासूबाईंच्या माहेरचे पाहुणे, म्हणजे सासूबाईंचे भाऊ येणार होते. तर त्याच्यासाठी बनवायचं होतं मटण. म्हणून मग सकाळीच आमच्या यांनी आणून दिलं होतं मला मटण. 2.5 किलो मटण आणलेलं होतं आणि सासूबाई आणि ते सगळे बाहेर गेलेले होते. तर मला फक्त मटण शिजवून आणि मसाला वगैरे काढून, मसाला वाटून वगैरे ठेवून द्यायला सांगितलं होतं. मटण धुवून शिजवून वगैरे. आता मी म्हटलं याच्यात राहिलं आहेच काय, बाकी एवढं सगळं मी केल्यानंतर माझ्यासाठी दुसरं काय राहिलं आहे. म्हणून मग मी विचार केला, चला आज माझ्या हातचं खायला देते. म्हणून मग सगळ्यात अगोदर आहे ना, दोन्ही साईडला मी शिजायला घातलं. एक साईडला कालवण बनवायचं होतं आणि एक साईडला मग सुक्कं बनवायचं होतं म्हणून. तर सुक्कं बनवण्यासाठी मी दोन्ही याच्यासाठी मसाला सेम भाजला. सगळ्यात अगोदर मटणाला फोडणी दिली. कांदा, लसूण आणि टोमॅटो टाकून आहे ना, मस्त असं मटण परतून परतून घेतलं. सगळ्यात अगोदर मटण धुवून त्याला मी हळद, मीठ आणि घरचं लाल मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून आणि मॅरिनेट करून ठेवलं होतं. नंतर मग त्याला फोडणी दिली. तर फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, मिरची, कांदा, टोमॅटो आणि लसूण टाकून कढीपत्ता त्याच्यामध्ये मस्त परतून परतून घेतलं. वरून टोमॅटो टाकला आणि फक्त जे सुक्यासाठी शिजवणार आहे ते फक्त अंगच्या पाण्यामध्ये शिजवणार आहे. त्याच्यामध्ये मी एकही थेंब पाणी टाकलं नाही. दुसऱ्या साईडला जे ग्रेव्हीसाठी मी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी टाकून शिजायला ठेवलं होतं. तर ग्रेव्हीची रेसिपी हवी असेल कालवणाची तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला ती देईल. आज मी फक्त शूट केलेली होती ती सुक्का मटणाची. तर मसाला भाजायला घेतला. त्यानंतर मसाला भाजायचा होता. हे जोपर्यंत शिजतंय तोपर्यंतच लगेच तिसरा गॅस पण चालू केला आणि लगेच मी त्याच्यावरती मसाला पण भाजून घेतला. तर मसाल्यासाठी मी घेतलं होतं कांदा, 2 कांदे घेतले होते, खोबरं घेतलं होतं, त्यानंतर मग मिरची, लसूण आणि आलं घेतलं होतं आणि थोडेसे खडे गरम मसाले घेतले होते. त्याच्यामध्ये खसखस होती, काळी मिरी, लवंग, दालचिनी होती आणि इलायची होती आणि धने नव्हते माझ्याकडे. तुमच्याकडे असतील तर नक्की त्याच्यामध्ये वापरा. तर मस्त असं मटण आहे ना, बारीक गॅस करून जेवढं होईल तेवढं स्टार्टिंगला परतून परतून घ्यायचं. त्यानंतर मग बारीक गॅस करून आहे ना, झाकण ठेवून मस्त असं त्याला शिजवत ठेवायचं. तर आपला मसाला भाजून वाटून होईपर्यंत आहे ना, तोपर्यंत मस्त असं मटण त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये शिजतं. वरून पाणी टाकण्याची काहीही एक थेंब पण टाकण्याची गरज मला पडली नाही. त्याच्यामध्येच ते खूप छान शिजलं गेलं आणि एकदम सॉफ्ट झालं होतं. आणि खरोखर सांगते, सुक्कं मटण मी बनवलेलं इतकं टेस्टी झालेलं ना, खूप टेस्टी झालेलं होतं. तर नक्की अशा प्रकारे एकदा तुम्ही करून बघा आणि आवडलं तर मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता तुम्ही तेवढं सबस्क्राईब करून जा, विसरू नका. तर हे बघा, मस्त असं मटण थोडं शिजत आलेलं आहे. झाकण ठेवलं आणि मसाला भाजायला घेतला. खोबरं, कांदा, लसूण, आलं, नंतर मिरची घेतली होती, कोथिंबीर पण घेतली होती आणि गरम मसाले घेतले होते. त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, इलायची, खसखस आणि धने असतील तर धने घ्या. तर मी माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढंच मी हे करून आणि मसाला भाजून घेतला. मस्त असा मसाला भाजून घेतला ना, की खरोखर कालवणाला आणि कशालाही खूप मस्त अशी टेस्ट येते. त्यामुळे नक्की भाजून वाटा आणि मग खरोखर सांगते खूप टेस्टी झालेलं होतं मटण. मला काय सगळ्या पाहुण्यांनाच खूप आवडलं होतं. पण मी त्याचे व्हिडिओ काही घेऊ शकले नाही, त्यामुळे सॉरी. तर मग हे बघा, मसाला भाजून झाला तोपर्यंत मटण पण आपलं शिजत आलेलं आहे. तर आता मस्त असं वाटून घेऊया आणि मी हाच मसाला ग्रेव्हीसाठी पण वापरला आणि तोच मसाला अर्धा अर्धा करून ग्रेव्हीला वापरला आणि अर्धा मसाला मी सुक्यासाठी वापरला.
तर डबल डबल काय मसाला वाटायचा आणि तो सेमच मसाला असतो मला माहिती आहे. तर मग मी विचार केला आता एवढं सगळं तर मी केलं, आता इथे राहिलं काय याच्यामध्ये, फक्त आता याच्यामध्ये मसाला टाकून आणि परतायचे राहिलेले आहेत. मग मी एवढ्यासाठीच कशाला सोडू, तर म्हणून मग मी पुढचं पण करून घेतलं आणि पूर्णपणे बनवून घेतलेलं. आणि पाहुणे येईपर्यंत माझं सगळं रेडी झालेलं होतं जेवण वगैरे. ते बघा मसाला मस्त असा भाजून झालेला आहे. हे बघा खूप छान असं भाजून घेतलं बारीक गॅसवर, आणि कोणी नसलं आणि असं शांततेने करायला भेटलं ना की खरोखर मन लावून आणि मस्त असं टेस्टी होतं. तर हे ग्रेव्ही बनवण्यासाठी शिजायला घातलेलं मटण आहे. तर हे पण मस्त शिजत आलेलं आहे. आता याची पण ग्रेव्ही बनवायला ठेवायची आणि त्याचं तोपर्यंत सुक्कं पण लगेच दुसऱ्या साईडला टाकायचं. ते बघा हे ग्रेव्हीचं हे आहे, मटण आहे. अर्धं मटण मी ग्रेव्हीसाठी घेतलं होतं आणि अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे ह्याच्यात घेतलं होतं आणि थोडेच याचं सुक्कं केलं होतं. तर मसाला मस्त असा वाटून झाला. आता आपलं मटण पण तोपर्यंत शिजत आलेलं आहे. तर हे बघा मस्त असं शिजलं आहे. फक्त पाणी पाणी न टाकता झाकण ठेवून ठेवून त्याला शिजवलेलं आहे आणि खरोखर खूप मस्त असं शिजलं गेलं होतं. त्यानंतर मग आता आपल्याला ते मटण काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये, आणि मी त्याच पातेल्यामध्ये परत मटणाला फोडणी द्यायला घेतलं. तर पुन्हा एकदा मग पातेलं गरम झालं, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि एक टॉमॅटो टाकला आहे फक्त शिजण्यासाठी, कारण मी अगोदर एकच टॉमॅटो टाकला होता. आणि मसाल्यामध्ये टॉमॅटो शिजवला ना की तो मसाल्याला आणखीन छान मस्त असं तेल सुटतं, म्हणून मला मसाल्यामध्ये टॉमॅटो शिजवायला सगळ्यात जास्त आवडतं. तर मग सगळ्यात अगोदर तेल गरम झालं की टॉमॅटो टाकला, त्याच्यावर थोडंसं 2 दाणे मीठ टाकायचं. ते कुठे स्किप झालं मला कळलं नाही, पण 2च दाणे ना मिठाचे टाकायचे, कारण आपण ऑलरेडी मीठ मॅरिनेट करताना टाकलेलं आहे मटणामध्ये, त्यामुळे मग खारट होईल म्हणून थोडंसंच 2 दाणे टाकायचे, जेणेकरून फक्त टॉमॅटो शिजेल. तर टॉमॅटो मस्त असा शिजवून घ्यायचं सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये तेलामध्ये. त्यानंतर मग आपलं जे वाटण आपण वाटलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून 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 घ्यायचा. साईडने मस्त असं तेल सुटलं पाहिजे. आणि मी बाकीचे मसाले काही वापरले नव्हते, फक्त लाल तिखट टाकलेलं होतं आणि मटण मसाला होता माझ्याकडे तो टाकलेला होता, बाकी काही नव्हतं टाकलं. स्टार्टिंगला मॅरिनेट करण्यासाठी मी थोडंसं घरचा मसाला आणि लाल तिखट टाकून आणि मॅरिनेट केलं होतं, मीठ हळद वगैरे टाकून. त्यामुळे आता बाकीचं काही टाकण्याची गरज नाही आहे, फक्त मटण मसाला टाकलेला आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे बस. तुम्हाला जर काही आणखीन मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता, पण मी तेवढंच ॲड केलं होतं. आणि मस्त फक्त हा मसाला जो आहे ना तो मस्त असा एकदम तेल सुटेपर्यंत मस्त असा शिजवून शिजवून घ्यायचा. त्यानंतर मग खरोखर सांगते त्याला जी टेस्ट येते ना, अप्रतिम एकदम टेस्टी बनतं. त्याच्यानंतर फक्त मसाला जेव्हा आपण चांगला शिजवला जातो ना, मला तरी असं वाटतं मसाला जेव्हा चांगला शिजतो ना तेव्हाच अंदाज येतो की हे जे भाजी बनेल ती टेस्टी बनेल की नाही बनणार, त्याच्यावर आपल्याला कळून जातं. तर मला तरी त्याच्यावरच अंदाज येतो की माझं पुढं बनलेलं जेवण टेस्टी असेल की नसेल, जेव्हा माझा मसाला शिजतो आणि त्याला ते चांगल्या प्रकारे तेल वगैरे सुटलेलं असतं ना, तेव्हा मला अंदाज येऊन जातो. तर हे बघा मटण मसाला टाकला आणि हे पण टाकलं, लाल तिखट पण टाकलं आणि मस्त असं आता मसाला शिजवून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मटण घालून ते पण पुन्हा परत झाकण ठेवून बारीक गॅस करून त्याच्यामध्येच मसाल्यामध्ये पुन्हा शिजवून घ्यायचं. तर मला ना नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणते पाहुणे आल्यानंतर मटण बनवलं जातं, सुनेच्या घरचे की सासूच्या घरचे आल्यानंतर, म्हणजे सासूबाईंच्या माहेरचे आल्यावर बनवलं जातं की सुनेच्या माहेरचे. तर माझे तर माहेरचे खूप रेअरली येतात, आले तरी ते क्वचित चहा पितात. त्याच्या व्यतिरिक्त ते कधी काही मला वाटत नाही की खातात, म्हणजे मला आठवत नाही की ते थांबून आणि खाल्लं. हां, स्टार्टिंगला नव्याचे 9 दिवस होते तेव्हा ते एखाद्या वेळेस थांबून आणि जेवले असतील, पण त्याच्यानंतर मला कधीच आठवत नाहीत की माझ्या घरचे आलेत आणि त्यांनी जेवण वगैरे केलेलं आहे, असं कधीच झालं नाही. पण मी सगळ्यांचा पाहुणचार करते, मी कधी कोणाचा पाहुणचार करण्यासाठी मागे नाही राहत, मग ते कोणीही असू देत. तर मी त्याच्यामध्ये ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणारच, म्हणून मी ते नक्की पूर्ण करते आणि नक्की पुढे पण पूर्ण करत राहील. तर मग मस्त असा मसाला शिजत आलेला आहे, शिजवून झाला. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता मटण, आणि आता मटण पण मस्त बारीक गॅस करून त्याच्यावर शिजवून घ्यायचं मसाल्यामध्ये, जेणेकरून मसाल्याचा पूर्ण टेस्ट त्याच्यामध्ये लागेल आणि मटण खूप टेस्टी बनेल.
तर शिजवून घ्या मस्त असं, परतून परतून शिजवून घ्या आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करून पुन्हा झाकण ठेवून आणि शिजत ठेवा, जेणेकरून आणखीन राहिलेलं जे मटणाचं पीस असतील ते पण थोडंसं आणखीन मऊ शिजल आणि टेस्टी पण बनल. त्यानंतर लास्टपर्यंत आहे ना, एकही थेंब पाण्याचा न घालता अंगच्या पाण्यामध्ये सुक्कं मटण बनलेलं होतं आणि खरोखर सांगते खूप टेस्टी बनलं होतं. तर हे बघा किती छान, बघितल्यानंतरच कळतं आहे ना की याला किती टेस्टी असेल. तर खरोखर एकदा माझ्याप्रमाणे ट्राय करून बघा. तुम्हाला जर आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसं बनलं होतं तुमचं. तर हे बघा मस्त असं मटण सुक्कं तयार झालेलं आहे. या भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा, कशाबरोबर खा, कशाबरोबरही खा, तेवढीच टेस्ट येणार आणि तेवढंच तोंडाला पाणी पण सुटेल. तर माझं मटण तर बनवून झालं आहे. तुम्ही कधी बनवताय मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.